आता काहीतरी मैदानाच्या बाहेरून देखील संभाजीदादा कानमंत्र देत आहे. थोडीशी बातचीत चालू आहे. संभाजीदादा थेऊरकर उपाध्यक्ष मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि नक्कीच भरपूर प्रयत्न त्यांनी देखील या देवरोड परिसरासाठी आणि मावळ परिसरासाठी खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत विनोद पोळ आणि जकारून टाकलाय वेगळाच गोल. षटकार 6 धावा. थँक्यू. तुम्ही जे काही ब्रेकफास्ट साठी प्लेट घ्याल ती प्लेट फक्त त्या ठिकाणी एक बॅग आहे त्या बॅग मध्येच टाका. चांगला बॉल जावा बॉल तिकडनं लांबच लांब घेऊन या. आशिष बोले यांच्यावरती वार. आणखीन एक षटकार. चांगला बॉल पाहायला मिळाला. हा बॉल निघालाय मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कोणी वेडा होतो प्रेमासाठी, कोणी वेडा होतो प्रेमासाठी, कोणी वेडा होतो एखाद्या व्यक्तीसाठी. परंतु नेहमी लक्षात ठेवा विनोद पोळ हा फक्त या क्रिकेट खेळासाठी वेडा आहे. 30 वर्षांचा अनुभव जो आपल्याला पाहायला मिळतोय या विनोद पोळ या व्यक्तीला आहे. म्हणजे तुम्ही पहा क्रिकेट किती खेळायचं आणि किती जगायचं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 षटकार 1 चौकार आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक पाहायला गेलं तर मार्गस्थ असताना संपलं गेलंय आणि इथे मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा ज्या धावबलकावरती आहेत. खेळाडू आपण अनेक खेळाडू होताना बघितलेले आहेत, परंतु या देवरूड क्रिकेट लीग मध्ये असा एक अनोखा प्रयत्न केला त्याची आपण चर्चा जरूर करणार आहोत. पुन्हा एकदा बघायच्या वेळेस डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. डीप मध्ये त्यांना सिंगल तरी ती आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 1 धावी ती आली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती धावा की आपल्याला एकही खेळाडू अनसोल्ड होऊ द्यायचा नाहीये. म्हणजे जेवढे खेळाडू टीम साठी हवेत तेवढेच खेळाडू आपल्याला घ्यायचे आहेत. विशेष इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आपण या स्पर्धेमध्ये ठेवलेला आहे आणि सगळ्या संघ मालकांना सगळ्या संघनायकांना माझी एकच विनंती आहे की आपण इम्पॅक्ट प्लेअरचा वापर प्रत्येक मॅच मध्ये करावा, प्रत्येक डावामध्ये करावा, जेणेकरून नो बॉल. इथे मात्र पंचाचा इशारा बीमर चेंडू, जेणेकरून प्रत्येक खेळाडूला इथे संधी मिळायला हवी. टी शर्ट साठी किंवा म्हणतात ना की एखाद्या टीमचा सदस्य होण्यासाठी कोणी फॉर्म भरत नाही. प्रत्येकाला वाटतं की मी त्या स्पर्धेमध्ये खेळलो पाहिजे, मला संधी मिळाली पाहिजे आणि आयोजकांनी ती घेतलेली भूमिका आहे. आणि मी नक्की म्हणेल की तुम्ही सगळेजण देखील प्रयत्न कराल की आपल्या टीम मध्ये असणाऱ्या प्रत्येक खेळाडूला संधी देण्याचं काम हे संघनायक करेल. तर मॅच कडे जाऊयात. पुन्हा एकदा थोडासा दुर्वृत्ती टाकण्याचा प्रयत्न इथे होता. डॉट बॉलचा इशारा मैदानाच्या मध्ये आलाय. रोहित पवार बॉलिंग ट्रॅक वरती मला वाटतं एक बॉल आलाय बघा. रोहित पवार स्ट्राईक वरती बघायचं. विनोद पोल यावेळेस खूप वेगाने चेंडू मैदानामध्ये शरीराच्या दिशेने आला. एक सिंगल यावेळेस आपण बघतो मैदानामध्ये येताना पाहायला मिळाली. 52 धाव्यांचं टार्गेट सेट केलेलं आहे आणि ईश्वरने वाटलं होतं कदाचित ठरवलं असेल की आता डायरेक्ट हिट होणार नाही, परंतु यशाच्या मागे ऋषिकेश कदम होता. त्याने मात्र त्या संधीचं सोनं केलं. परंतु विनोद पोल सांगतोय टायगर अभी भी जिंदा है. षटकार. इथे षटकाराला षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा
27 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर असताना रोहित पवार वरती देखील आक्रमण. विनोद पोल या सीझन मध्ये ज्या फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय, ज्या फॉर्म मध्ये खेळतायत ना, नावाची चर्चा होतीये. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आपण पाहिलं तर आतल्या बाजूची कडा त्याच्या मागे चेंडू थांबवलाय. डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं जाईल इथे. दुसरं 2 षटकं संपलेली आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. समीकरणाकडे घेऊन जाईल. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि या 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत अजूनही 25 धावा. तुमचा संघ, तुमच्या संघाचं नाव या मैदानात गेल्यानंतर त्या गोष्टीला काही फारसं महत्व राहत नाही. तिथे फक्त असतो आपल्या संघासाठी खेळायचं. ज्या संघाने आपल्या वरती विश्वास दाखवला त्या संघासाठी खेळणं गरजेचं आहे. अकू टप्प्याचा बॉल. यह है विनोद पोल का जबरदस्त वार. षटकार. 6 धावा. षटकार तर खेळला यावेळेस. विनोद पोल स्ट्राईक ऑन. पुन्हा एकदा आडव्या बॅटने यावेळेस बॉल खेचला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक रवी गुले आहे डीप मध्ये. सिंगल तर यावेळेस आली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे केला नाहीये. एका धावेवरती समाधान असेल. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती 38 धावा. 38 रन. 38 धावा धावफलक. चेंडू 14 होते. चौकाराला सामना कंपल्सरी चेस. बंधू प्रमोद पोल समोर विनोद पोल. पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकलेला. फिंगर रोल केले. सिंगल येताना आपल्याला बघायला मिळाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. घाई झाली. मो आवरू शकले नाही ऋषिकेश कदम. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे आलेल्या आहेत. शेवटच्या आपण बघतोय. पुन्हा एकदा ऋषिकेश. आता मात्र पुन्हा एकदा संधी येते परंतु दोष मात्र दिले जात आहेत. प्रत्येक खेळाडूंच्या माइंड मध्ये एकच विचार सुरू असेल. एशियाच्या मागे ज्या वेळेस